गुरुप्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेताचे स्वामीचा नाश होय षडरिपुचा मी तो पणहान रे सुख क्षणी घेरे सुख ब्रह्मानंद होय नगणी आनंदनमाय प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपुचा लक्ष्मण म्हणे घ्याव जन्म मृत्यू चुकवाव प्रसाद घेताचे स्वामीचा आश होय षडरिपुचा पार्वती शंकरा
गुरुदैवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। बसवं भक्तिमूलं बसवं कालङ्गे कालननुपमशीलं बसवं जङ्गमलोलं बसवा रक्षिपुरेनु संगन बसवा श्री संगन बसवा श्री संगन बसवा। गुरु प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी प्रसाद घेताचे स्वामीचा नाश होय शरीराचा। प्रातस्मरणीय अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशितोष शाश्वत वैभवाचा स्वामी दयाघन पार्वती परमेश्वराच्या मंगलमय चरणी अनंत अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून जगदादि जगदवंदनीय जगद्गुरु क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवण्णादी 770 शरण शरणी शिवयोगी संत शिरोमणी मनमथ माऊलींच्या संजीवन समाधीचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करून परमपूज्य पदवाक्य प्रमाण पारावार पारदर्शक सर्वकांक्षणी शिवाद्वैत सिद्धांताचे भाष्यकार वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या मंगलमयी चरणी विनम्र भाव समर्पित करून पवित्र पावन भूमी किनगाव नगरीमध्ये देवादिदेव शंभू महादेवाच्या वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळा आणि त्यानिमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमर्ष पारायण सोहळा त्या संयोगानाच्या या पवित्र मंगलमय प्रसंगी भगवान शिवाचा प्रसाद गुरुचा प्रसाद संताचा प्रसाद घेऊन आपलं जीवन सुखमय आनंदी करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी जमलेल्या तुम्हा समस्त भाविक सद्भक्तांच्या अंतरात्म्यातील ज्योतिस्वर भगवान शिवाला वंदन करून पवित्र पावन भूमीमध्ये एक वर्ष झाले या ठिकाणी कलशारोहण भगवान शिवप्रभूची स्थापना गणेशाची स्थापना या सर्व देवांचा वार्षिक उत्सव त्याला ब्रह्मोत्सव असं म्हटलं जातं। आणि आज तो ब्रह्मोत्सवाचा दिवस आणि सप्ताह संयोजन समितीनं माझ्याकडे प्रसादाची कीर्तन रूपी सेवा दिलेली आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो की या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीचा योग आणि शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या या प्रासादिक अभंगावर चिंतन करण्याचा योग। शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या या अभंगावर आपण नित्य नेमानं याच अभंगावर चिंतन करतो जो राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी ज्या शिवसंप्रदायाची परंपरा घालून दिली त्या परंपरेमध्ये शिवसंत लक्ष्मण महाराजांचा हा प्रासादिक अभंग हा शेवटच्या दिवशी बंधनकारक केला। ज्याला आपण आज प्रसादाचं कीर्तन म्हणतो प्रासादिक कीर्तन म्हणतो त्यालाच आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन असं म्हटलं जातं। काल्याचं कीर्तन म्हणजे काय आणि प्रसादाचं कीर्तन म्हणजे काय? काला म्हणजे काय? काला म्हणजे काय? आता काल्याच्या कीर्तनाला गेलाच ऐकलत ना बरेच काल्याचे कीर्तन। काल्याच्या कीर्तनामध्ये अभंग बंधनकारक नाही, कृष्णाचं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बंधनकारक।
इकडे अभंग बंधनकारक आहे. थोडासा विषय बदलला तर चालेल, पण अभंग बंधनकारक आहे. आणि ज्याला आपण काला म्हणतो, काला म्हणजे नेमकं काय? मुरमुरे, दही, साखर एकत्रित करून, ठीक आहे ना, गाडग्यामध्ये ठेवून फोडण्याला काला. हा आपला लौकिक दृष्टीनं काला झाला. पण संतांच्या दृष्टीने ज्या शब्दाचा विग्रह केल्याच्या नंतर काला या शब्दाचा विग्रहच आहे का आला. कुठं तुम्ही म्हणताल महाराज तुमचं कीर्तन ऐकायला, मला माहिती आहे आता माझं कीर्तन ऐकायला, तुम्ही आज कीर्तन ऐकायला आलात, पण या माणसाच्या जन्मात का आला हे ज्याला कळलं त्याला काला कळला, नाहीतर त्याच्यासाठी मुरमुरेच काय मुरमुरेच. आणि म्हणून का आला हे ज्याला काल्याच्या कीर्तनामध्ये का आला हे कळणं गरजेचं आहे. आणि तो का आला हे जर आम्हाला कोण सांगत असेल किंवा का आला जर हे कशाला कळत असेल तर ते गुरुच्या प्रसादानं कळतं. आणि म्हणून तो अभंग का आला हे कळण्यासाठी आमच्या जीवनामध्ये गुरुच्या प्रसादाची गरज. आणि म्हणून हा प्रासादिक अभंग अनेकांनी याच्यावर चिंतन केलं, अनेकांनी मंथन केलं. म्हणून आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा आम्ही का आलो हे सांगणारे जे असतात सद्गुरू असतात, गुरु असतात, आणि ते गुरु कळणं अत्यंत महत्वाचं आहे. पहिल्यांदा मनुष्याच्या जीवनामध्ये मी नेहमी सांगतो की किंवा संतांनी सांगितलं की ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याचं जीवन सुरू नाही म्हणाले. काय म्हणाले? ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याचं जीवन सुरू नाही. तुम्ही म्हणसाल महाराज आमचं का बंद पडले का म्हणले, असे किती काल्याचे कीर्तन आले गेले, आमचं जीवन सुरूच आहे म्हणले, आम्ही मंदिराकडे बघत सुद्धा नाही म्हणले, कुठला महाराज आला की कुठे गेला की आम्हाला माहित सुद्धा नसते म्हणले, आम्ही प्रसादाच्या कीर्तनाकडे बघत सुद्धा नाही म्हणले, आमचं काय जीवन बंद पडले का म्हणले. माऊली म्हणतात ठीक आहे तुमचं जीवन बंद पडलं नाही, पडलं का नाही. तर तुमच्या घरी एखादं मांजर पाळलं असाल, कुत्र असेल, तो आम्ही असं नाही कदा, कोणी काय पाळलं असेल, शेतकऱ्याला म्हैस असेल, कोणाकडे बैल असेल, त्याचं जीवन बंद आहे का? त्याचंही जीवन सुरू आहे, आमचंही जीवन सुरू आहे. मग त्याच्या आणि आमच्या जीवनामध्ये काही फरक आहे का नाही? माऊली म्हणतात त्यांचंही जीवन सुरू आहे, आमचंही जीवन सुरू आहे, पण त्यांचं जीवन हे निंदनीय आहे, आमचं जीवन हे वंदनीय आहे. जन्मतो तयाचा उत्तम हो कैसा, 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 शुक्राचा नित्य देह, ज्ञान शुक्राचा नित्य देह, ज्ञान शुक्राचा नित्य देह, जन्मतो तयाचा उत्तम हो कैसा, 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 जन्मतो तयाचा उत्तम हो कैसा.
आणि मग आमचा जन्म वंदनीय आहे. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये जो फरक आहे हा फरक सांगताना माऊली म्हणतात की बाबा त्याचंही जीवन सुरू आहे, आमचंही जीवन सुरू आहे, पण त्यांच्यानी आमच्या जीवनामध्ये जो फरक आहे याचा सारासार विवेक किंवा तू त्याच्यापेक्षा वेगळा आहेस इतर 83,99,999 जीवापेक्षा तुझा जन्म श्रेष्ठ आहे. आणि म्हणून या श्रेष्ठ जन्म आम्हाला कळण्यासाठी मिळालेला उत्तम जन्म करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये ज्यांची आवश्यकता आहे त्यांचं नाव आहे गुरु. काय नाव आहे? तुम्ही कोण आहेत हे जे सांगतात त्यांना काय म्हणतात? गुरु म्हणतात. आणि म्हणून गुरु एक साधारण व्यक्ती नाही, गुरु एक व्यक्ती रूपानं नाही. व्यक्ती रूपानं जर असते तर माऊली म्हणतात गुरुण म्हणावा मानव. माऊलींनी सांगितलं परमेश्वराने गुरुला मानव म्हणता येत नाही. गुरुण म्हणावा मानव ऐसा वेदांतीचा भाव. गुरु मानव मृता दोष अभिनव घडे तेथे. गुरुला सर्वसामान्य माणूस म्हणता येत नाही. आणि जर माणूस म्हणलो सर्वसामान्य तुमच्या अभ्यासाचा तर दोष आहे. कारण गुरु एक तत्व आहे जे कालही होत, आजही आहे, उद्याही राहणार आहे. ज्याला माऊलीच्या भाषेमध्ये चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नादबिंदू कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. चैतन्य स्वरूप आहे गुरु म्हणजे कालही होते, आजही आहे. शाश्वत म्हणजे कालही होते, आजही आहे. तुम्ही आम्ही शाश्वत नाही, तुमचं आमचं नाव शाश्वत नाही. शाश्वत म्हणजे सता असत अक्षय अदरामर सुदोदित म्हणून श्री गुरु रामे शाश्वत तया श्री गुरुसी. आणि म्हणून गुरुला मानव म्हणता येत नाही, साधारण मानव म्हणता येत नाही. जर आम्ही मानवाच्या दृष्टीने पाहिलं तर एक माणूस काय झाला, आपल्या आप्पासारखे राष्ट्रसंतासारखे संत होते. आणि मग त्याला वाटायचं गावामध्ये त्याचं दुकान होतं चांगलं. कधी कधी आप्पाकडून देशावर घेतलेला होता. त्याला ज्यावेळेस आप्पाचे कार्यक्रम कुठं असले की मग राष्ट्रसंतांची मिरवणूक निघायची, शोभायात्रा, कुणी हत्तीवर बसवायचं, कुणी रथात काढायचं, असं शोभायात्रा निघायची. आणि बघा त्याला वाटायला काय महाराज तर माझ्यासारखे हात पाय माझ्यासारखं सगळं काम आमच्यासारखं करतात, काय लोक येडे असते लोक महाराजाची मिरवणूक काढतात म्हणून. आणि मग तो काय केला, आप्पाकडे आला. महाराज म्हणला आप्पा दर्शन घेतलं. मी बोलू का आप्पा? माझ्या मनात शंका आहे. विचार की म्हणजे शंका समाधान करण्यासाठीच मी बसलेलो आहे. नाही म्हणले तसं पाहिलं तर मला असं वाटतं की तुमचं आमचं जीवन सारखंच आहे. पण लोक कसं उगाच तुमच्या एवढे पाया पडतात आणि उगाच हारा घालतात आणि मिरवणूक काढतात. मला काही बरोबर वाटलं नाही. काय कसं काय म्हणले? नाही नाही तुमचं माझं जीवन सारखंच आहे म्हणले. कसं काय सारखं आहे? शरीर रूपानं तर दोघे सारखंच. बरोबर आहे, ठीक आहे म्हणले. मग एवढंच म्हणले तुम्हाला पत्नी नाही तेवढाच एक विषय नाही म्हणले, बाकी सगळं सारखंच आहे. कसं काय म्हणले? आपण विचारलं त्याच्या मनातला हो. ते म्हणला बघा म्हणला आम्ही आमच्या मुलाबाळासाठी कष्ट करतो. काय करतो? कष्ट करतो. एखादं दुकान टाकतो, शेती घेतो, काहीतरी करतो, संसार चालावा, आमच्या मुलाबाळाचं शिक्षण व्हावं, चांगल्या मार्गाला लागावे म्हणून आम्ही रात्रभर करतो. तुम्ही सुद्धा हे सगळे शिष्य तुमचे मुलं बाळच की म्हणले, तुम्हाला गुरुमाय गुरुमाय म्हणतात म्हणले. आम्ही तसं आमच्या मुलासाठी करतो तसं तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत एका गावाला जा, दुसऱ्या गावाला जा, तिथल्या शिष्याला सांग. आम्ही तसं एका दुकानाचे 2 दुकानं करतो, तसं तुम्ही एका गावात मंदिर बांधता, पुन्हा त्या गावात जाऊन मंदिर बांधता. तुमचं आमचं सारखंच आहे म्हणले. तुम्ही काल की काळजी घेता, आम्हालाही आम्ही आमच्या मुलाबाळांची काळजी घेतो, दोघं सारखे. मला काही पसंत पडलं नाही म्हणले. तो आपण म्हणले बरोबर आहे म्हणले. अरे आपण दोघं सारखेच आहोत. मी आजपासून मत म्हणले आपला मिरवणूक काढायची नाही, रथात बसायचं नाही, घोड्यावर बसायचं नाही, हार घालून घ्यायचा नाही. वा वा बरा पुरा झाला आपण.
एक वर्ष गेलं त्यालाही कळालं आपण रथात बसत नाहीत, घोड्यावर बसत नाहीत, मिरवणूक काढत नाही, काहीच नाही. मग एक वर्ष झाल्याच्या नंतर एके दिवशी आप्पांनी त्यांना निमंत्रण दिलं, बोलवलं मठात. आणि बाबा मठात ये म्हणले एक दिवस जरा. मठात आल्याच्या नंतर आप्पा म्हणले कसं काय, बरं चाललंय? बरं चाललंय. तू म्हणला होतास आपण दोघं सारखे, मला माहितच नव्हतं, आत्ता कळालं आपण दोघे सारखे आहोत म्हणून. हो बाप्पा मी तेव्हाच म्हणतो, पण काही नाही, आता काय करायचंय, मी आता 6 महिन्यासाठी केदारनाथला निघालो अनुष्ठान करायला हिमालयात, आणि तूही माझ्यासोबत यायचे म्हणले. कुणाला म्हणले? तर शिष्याला दुकान होतं, त्याचा मोठा व्यापार होता, त्याला म्हणले तूही माझ्यासोबत यायचंय आणि आता 6 महिन्यासाठी आपल्याला जायचंय. त्यानं म्हणलं आप्पा मला कसं जमतंय? आप्पा म्हणले मला जमते म्हणल्यावर तुला जमायलाच पाहिजे का नाही? त्यानं म्हणलं आप्पा माझे मुलं आहेत, घर आहे, दुकान आहे, एवढं सगळं सोडून कसं जाऊ? आप्पा म्हणले तुझं एक दुकान असेल, 2 मुलं असतील, मी एवढे लाखो माझे मुलं शिष्य सोडून चाललोय का नाही? मग तुला यायला काय व्हायलंय? त्यानं म्हणलं आप्पा मला जमत नाही, मला कसं यायला जमतंय एवढं सगळं सोडून? अरे बाबा मला जमते म्हणल्यावर तुला जमायला पाहिजे. त्यावेळेस त्याला कळालं की बाह्यरंगाने जरी संत साधू आपल्यासारखे दिसत असले तरी अंतरंगाने संत साधू गुरु काय असतात? मायेची आपर गुरु आम्हाला मिळणं. आणि ज्यांच्या जीवनामध्ये गुरु मिळाले, ज्यांच्या जीवनात ज्यांना गुरु कळाले, शिवदत्त लक्ष्मण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गुरु दाती तोरी, गुरु दाती तोरी, गुरु दाती तोरी, Guru
गुरूंच्या प्रसादाबद्दल सांगतात की गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. त्या तत्वरूपी गुरुचा प्रसाद. गुरु तर माऊली म्हणतात गुरु तर आम्हाला भेटतील, गुरु भेटणार नाहीत अशातला भाग नाही. गुरु प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु भेटतात, पण गुरु भेटणं, सर्वसामान्य गुरु भेटणं आणि समर्थ सद्गुरूंची भेट होणं जीवनामध्ये खूप वेगळं आहे. माऊलींनी सांगितलं आजच्या काळामध्ये गुरुची संख्या काही कमी नाही. कमी आहे का? आजच्या काळामध्ये मी म्हणत नाही, आजपासून 450 वर्षापूर्वी माऊलीने ओवी लिहिली. मी काहीच आणलं नाही सोबत, येताना फक्त परमर्षी ग्रंथ वाचून आलोय बरं का. नाहीतर महाराज तुम्ही काय सांगाल की म्हणायचं मी म्हणायचं काहीच नाही. सकाळी पारायण करताना ओवी वाचली ते सांगतो. माऊलीने सांगितलं एरवी घरोघरी गुरु असते. काय म्हणाले माऊली? आजच्या काळातली परिस्थिती 450 वर्षापूर्वी विशद केली. एरवी घरोघरी गुरु असते, स्वार्थार्थ शिष्या ते उपदेशते, परितद्रूप ब्रह्मदे करते, तया सद्गुरु बोलिले. आजच्या काळामध्ये गुरुची संख्या कमी नाही म्हणाले. आजच्या काळात गुरुची संख्या भरपूर आहे की नाही? बघा गावागावात भांडणं लावतात, त्यांना मी काय म्हणतात? गुरु असल्याशिवाय भांडणं लागते का? भजनात भांडणं लावणारे, एका भजनी मंडळाचे 2 भजनी मंडळ करणारे कोण असतात? गुरुच असतात. हो, तेव्हा एकाचे 2 होतात काय? अगोदर एकच होईना भजनी मंडळ. अगोदर एक गोळा करायला कितीतरी दिवस जाते की एक भजनी मंडळ करा, आणि पुन्हा गुरु भेटला की एकाचे 2 होते. गावागावात भांडण लावणारे गुरु, नाही भजनात भांडण लावणारे गुरु, धर्मात भांडण लावणारे गुरु, भावाभावात भांडण लावणारे गुरु असल्याशिवाय भांडण लागणार. भावाभावात चांगलंच चलते, पण जावात भांडण लावणारे कसं? त्याला मी गुरुच म्हणते नाही. आमच्या इकडे निलंग्याला म्हणतात तो असं म्हाताऱ्याची रस्त्यावर कडेला बसले किंवा बट्ट्यावर बसले असतात नाही आजची म्हाताऱ्या, आणि 2-3 सुना असतात घरात. एक 2-4 वर्ष चांगलं चाललेलं राहते घरामध्ये. बहिणी सारख्या राहतात, एका मनानं एकमेकाला सोडून जेवत नाहीत, खात नाहीत, सगळं एक 4-5 वर्ष चलते. आणि पुन्हा असं सुरू होतंय की शेजारच्या पाजारच्याला एक पिक्चरच तयार होते. मग घरातले भांडे जोरात आपल्याला सुरू होतात. म्हणजे दोघी म्हाताऱ्या बसलेल्या असतात बोलत, घरात भांडण इतके भांडे आपल्याला राहतात किंवा दोघीचं असं चालू होते की या 2 बसलेल्या बाहेर म्हाताऱ्याच्या कानावर येते. मग ती दुसरी म्हातारी म्हणते काय लय चाललंय घरात, काय चाललंय, काय झाले? काय नाही महाराज, कुणीतरी आमच्या बारकीचे कान फुकले. काय म्हणले? तुमच्याकडे म्हणतात नाही, आमच्याकडे म्हणतात सर. तुमच्याकडे आहेत का कान फुकणारे? तुमच्याकडे आहेत. मला वाटलं तिकडे निलंग्याकडे पलीकडेच आहेत का, केवढ्या लांब नसतील. मध्ये हायवे रोड गेलाय वाटलं मला, आता हायवेच्या पलीकडेच आहेत. मग इकडे आहेत म्हणा की, म्हणजे तुम भी नकते हम भी नकते आणि नकतो काय मेला. मला वाटलं इकडे नाहीत काय चिकनगावकडे. माऊली म्हणाले असे कान फुकणारे गुरु आपल्या स्वार्थासाठी परमार्थामध्ये मी भरपूर आले. घराघरात तर आले, परमार्थात आले. एकाचे 2 केले, दोन्हीचे 4 भजन केले. माऊली म्हणतात सावध राहा, असे गुरु घरोघरी भेटतात. फुंकिता ते कान
प्रत्यया वाचून एक पॉईंट मी कुठं वाचतो मी बोलतो मी बरोबर मी कुठं काहीच करू नका. हं? आमचं दररोजच आहे मी बोलतो बरोबर तुम्हाला कुठलाच त्रास होईल नाही. महादेव म्हणे प्रत्यया वाचून भुंकिताती कान वेशधारी है की नाही. असं वेशधारी गुरु समाजात भरपूर झाले. रस्त्याने जाताना कुणाला काय सांगतील कुणाचे काय कान फुकतील चांगलं शेजाऱ्या पाजाऱ्याचं चाललेलं बंद करतील है की नाही. कोण करते सगळं वेशधारी आमच्यासारखे येतात आहे की नाही. केस वाढवलेले राहतात भगवे कपडे घातलात. आता कोण महाराज आहे कळणाच गेले खरं. लोक तुम्हाला पंचायत पडल्या आहे आणि महाराज लोकांना पंचायत पडल्या. महाराज कुणाला म्हणावं नक्की महाराज कोण आहे. कारण हे वस्त्र काही लोकांचे कमवायची साधनं झाले. काही लोक कमवायसाठी घालायला लागले पोट भरायचे झालेत है की नाही. मग असे वेशधारी जर गुरु भेटले तर आमच्या जीवनामध्ये आम्ही तरुण जाऊ शकत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये माऊली म्हणतात ऐसा श्री गुरु समर्थ ज्याचे गर्भी विश्वनाथ सदा राहे आनंदात तया श्री गुरु श्री नमो नमो. म्हणून आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूची भेट झाली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये असे प्रबळ ब्रह्मज्ञानी गुरु भेटले पाहिजे. आणि ब्रह्मज्ञानी गुरु न भेटता बापुडे करतील काय म्हणाले. ब्रह्मज्ञानी गुरु न भेटल्यामुळं आम्हाला आमचे बी गुरु कळाले नाही आणि गुरु कुणाला म्हणावं ते बी कळणार आणि कोणत्या महाराजावर विश्वास ठेवावं तेही कळणार. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःख आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये गुरुचा प्रसाद आम्हाला मिळाला नाही कळाला नाही. आणि जरी आम्हाला प्रसाद मिळाला असला तरी एक तर देणारे सद्गुरु समर्थ नसतील किंवा दुसरा जरी सद्गुरु समर्थ भेटले असतील तर घेण्याची पात्रता आमची नसेल. दोन्ही पैकी एक असेल. आणि ज्यांच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरु भेटले ज्यांना सद्गुरूचा प्रसाद मिळाला त्यांच्या जीवनामध्ये गुरुच्या प्रसादाची परिमिती अभंगाचं दुसरं चरण प्रसाद घेत स्वामीचा प्रसाद घेत स्वामीचा प्रसाद घेत स्वामीचा प्रसाद घेत स्वामीचा प्रसाद घेत स्वामीचा
ज्यांच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू भेटले, प्रसाद घेतला, त्यांच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं? अभंगाचं दुसरं चरण सांगताना माऊली म्हणाले, प्रसाद घेताची स्वामीचा, घेतल्याबरोबर बरं का काय होतो? नाश होय षडरिपूचा, षडरिपूचा नाश होतो म्हणाले प्रसाद घेतल्याबरोबर. आता आम्ही प्रसाद घ्यायलो, आज कितीदा तरी घेतलो, आमच्यातले 6 गेले का? 6 शत्रू हो, काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार, याचे 6 जण आहेत, गेले का? प्रसाद आपण रोज घ्यायलो की आता दररोज बी असेलच की सुरुवात सप्ताह म्हणल्यावर आहे की नाही? पारायण झाल्यावर प्रसादाची व्यवस्था केलेल्या महाप्रसादात आहे की नाही? आता कीर्तन झाल्यावर महाप्रसाद असेलच की. आतापर्यंत आम्ही प्रसाद घेतलो, मग आमच्यातले षडरिपू गेले का? 6 जण गेले का निघून? आमच्यातले काम गेला का? क्रोध गेला का? गेला राग आमच्यातला? महाराज सप्त्यात आल्यापासून तर डबल झालाय म्हणजे प्रसाद खाण्यापासून. आम्हाला साधं कोण नीट टाळ वाजव म्हणायची गरज नाही. ओके, तुझा टाळ आणि तुझं भजन, आणि पुन्हा जर मंदिराची पायरी चढलो तर मग बोल. केव्हापासून? प्रसाद खाल्ल्यापासून. गेला का? डबल झाला. डबल झाला आमचा महाराज. अवले म्हणतात, घेतल्याबरोबर जातो घेताची. जिथं च शब्द लावला जातो व्याकरण दृष्टिकोनातून, तिथं निश्चितता असते. काय असते? निश्चित, आहे की नाही? एखाद्या व्यक्तीनं एखाद्याची वस्तू घेऊ द्या, एखाद्या लेकराने एखाद्याचा काहीतरी घेऊ द्या, तूच माझी वस्तू घेतलायस म्हणतो का नाही? तूच, म्हणजे तिथं निश्चित असते, तिथं च लावल्याच्या नंतर. तसं शिवसंत लक्ष्मण महाराज या अभंगात म्हणतात की प्रसाद घेताची, घेतल्याबरोबर, उशीर नाही, आज नाही, उद्या नाही. घेतलेला माणूस करते का नाही? घेतलेला काय म्हणतात त्याला? 90 आताच्या भाषेत. डॉक्टरची एमटेन घेतलेला माणूस करतो की घेतलेला? आता मला सांगा, म्हणतात का नाही? आम्ही जर महाराज महाराज पलिकून चला म्हणून का त्याने घेतले महाराज म्हणून, घेतलेला माणूस कळतोय. मग आता सांगा उगा, आपण का तुम्ही काय घेणारे नाही तर, पण उभे का अनुभव आपण बघितलेलं सांगायचं नाही तर महाराज आपल्याला तुम्हाला कसं माहिती आहे. आणि मी तुम्हाला म्हणणार बरं का, बरं सांगा, घेतल्यावर त्या माणसाला किती दिवसाला चढते? नाही, आपण काय घेतलेलं नाही हो, आपण एक चर्चा करावी. किती दिवसाला चढते? लगेच का 2-4 दिवसाला? नाही, आज जर त्या माणसाला घेतलं, उद्या त्याच्या मेंदूला चढते का ती नशा? लगेच नगदी. उदाहरण आहे, घेतल्याबरोबर परिणाम जाणवतो, आहे की नाही? काय बोलल, कुठं वकल, कुठं थुकल, काय सांगता येत नाही. घेताची, घेतल्याबरोबर जर त्या माणसाला परिणाम जाणवत असेल, 50 ग्राम 100 ग्राम 90 घेतल्याबरोबर, आहे की नाही? जाणवतो. मग आपण प्रसाद घेतलो, मग जाणवाले का नाही? ओळखू यायला पाहिजे का नाही प्रसाद घेतलेला माणूस बी? माझं एक म्हणणं आहे, आपण प्रसाद घ्यायलो, मग प्रसाद जर 90 घेतलेला माणूस ओळखू येते, तर मग प्रसाद घेतलेला माणूस वर्षानुवर्ष का बरं ओळखू येत नाही? काय येत नाही? तर आपण गुरुचा प्रसाद घेतो, एक तर आपला गुरुच्या प्रसादावर विश्वास नाही, म्हणून आपणाला घेतलेला प्रसादाचा परिणाम आपल्यावर होत नाही. ज्या दिवशी तुम्ही गुरुच्या प्रसादावर विश्वास ठेवसाल, तेव्हापासून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला सुरू होईल. मग विश्वास कसा ठेवावा लागते? वेळ तर झाला 11 ते 1 झाले कॉम्प्लीट वर आपले कीर्तन. आता तर 1:45 वाजले, आहे की नाही? तुमच्या तिकडल्या प्रसादाची वेळ व्हायला, तिकडला वास यायला अजून इकडे. प्रसादानं परिवर्तन होतं का नाही महाराज? 100% होत. आमच्यात काय झालं नाही? आम्ही विश्वास ठेवला नाही म्हणून झालं नाही. आम्ही प्रसाद घेतलो पण विश्वासाने घेतला नाही. कसं घ्यायला पाहिजे? एका गावामध्ये काय झालं, एका कुटुंबामध्ये चांगलं कुटुंब चलत होतं, पण
त्या कुटुंबामध्ये सासूचं सुनाचं दोघांचं भांडण व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे ना? आता एका कुटुंबात होते का सगळ्याच होते की पण त्या एका कुटुंबात आपल्यात आहे की नाही? कीर्तनात एकाच कुटुंबातलं धरू आपण. एका परिवारात काय झालं, सासूचं सुनाचं दोघीचं भांडण व्हायचं. आता भांडण व्हायचं म्हणल्यावर आता सासूचं सुनाचं भांडण म्हणल्यावर थोडंच असं की अभंग कीर्तनाचे अभंग म्हणणारे त्यांनी अशा शिवपाठातले घातल्यातल्या दोघी. हा आता दोघीचं भांडण म्हणल्यावर वेगळं काय, सगळ्या कुळे मुळे सगळं खांदा इकडलं तिकडलं सगळंच काढायचं. आता त्यांनी शिवपाठात त्यांच्यासाठी शिवपाठ असते आणि दोघीचं भांडण महाराज चांगलंच झालं. म्हणजे काय काय भांडणं घरातले मर्यादित असतात, काय गल्लीपुरते असतात, काय दोन गल्लीतल्या लोकांना माहित असतंय. त्या दोघीचं भांडण 2 गावाला माहित होतं. ह्याच्या तर गावात माहितच होतं ह्याच्या, पण त्या सुनेच्या गावात बी माहित होतं की या सासू सुनेचं दोघीचं लय भांडण होतं. आता कशा कशा शिवाय देतात की ते त्यांनाच माहित बुवा. आता ते आणि ते दोघे आता ते काय करतात, ते आता सासू तिला आता ते पांढऱ्या पायाचे म्हणते, पांढऱ्या पायाचे. आता तिचा पांढरा पाय व्हायला हिचं पोरग चौघाच्या खांद्यावर गावच्या बाहेर जावं लागतं, तेव्हा तिचा पांढरा पाय होईल. उग कसं होते आणि दोघीचं भांडण होतं. मग गावातले बी लोक गल्लीतले सांगून नमले होते, गावातले पंच आले होते. मुलगा जेव्हा वेळेला भांडण लागले की पंचाला आणून सांगावं दोघीला बी जरा म्हणायचा. आणि या दोघीचं भांडण असं होतं की काही विचारूच नका. मग तिकडचे बी माहेरकडचे बी लोक त्या सुनेच्या येऊन सांगितले होते, मग हा नेट काय नसतंय, 4 दिवस आज ना उद्या होत असते चांगलं. पण त्या दोघीचं भांडण असं छोट्या छोट्या कारणावरून भांडण व्हायचं. सकाळी झोपेतून कोण आधी उठून झाडून काढावं म्हणून भांडण करायचं. सुनाला वाटायचं सासून उठून झाडावून, सासूला वाटायचं सुनानं उठून झाड. 8-8 दिवस अंगण घर पारसच राहायचं. घरच नव्हतं, देव बी पारशे राहायचे दोघीच्या भांडणात. मग आता देव पारशे राहिले म्हणल्यावर मुलगा जेवत असेल का नाही? आता दोघीचं भांडण म्हणलं बाबा निकाल भांडणात आपण कशाला, मग जेवाय झाले का म्हणलं विचारल्यावर कोण करावं म्हणून माझ्या भागा लागते म्हणून गपचिप निघून जायचं हॉटेलात खाऊन तिकडेच. इतकं भांडण सुरू झालं. त्या सुनाला वाटायचं काय म्हातारी खट्याळ आहे, कशी माझ्या नशिबाला भेटली असं काय नाही, कसं मरणार की म्हातारी. कुणाला वाटायचं? सुनाला वाटायचं. हवा एक बार म्हातारी मरते की माझा संसार कधी सुखाचा होते की म्हणून सून म्हणायची. आणि सासूला वाटायचं अगोदर आणताना माय पहिल्यांदा म्हणते लक्ष्मी सारखी आहे म्हणते, आहे की नाही पहिल्यांदा आल्या. आणि पुन्हा म्हणते कसली अवदसा भेटली आहे. बघून आणताना लक्ष्मी सारखी बघून आणते आणि पुन्हा तिलाच काय म्हणते. आता बघाय गेलो तेव्हा कळायला नव्हतं कोण आहे ती. 4-4दा घेतो माग पुढे बायोडाटा पाहुण्याला रवळ्याला विचारून, आहे की नाही. आणि मग जसं सुनाला वाटायचं ही म्हातारी कधी मरते की म्हणून, तसं सासूला वाटायची अवदसा उगच आणले घरला, या अवदसा गेली तर बरं आहे, दुसरी मी लक्ष्मी सारखी सून करून आणते घरला म्हणायचं. पहिल्याच्या काळात, आताचं शक्य नाही बरं का. आताच्या कोण म्हणतात आता हाय त्यालाच भेटला गेल्या, हाय त्याचे परेशान येतात. हाय ती कसली अवदसा राहू द्या ना बहुदसा राहू द्या, चटकी राहू द्या, तिला सांभाळून ठेवू. नाहीतर आता म्हणताल महाराजाचं ऐकून ती चिटकीन बी जाईल ना अवदसा बी जाईल, तुमच्या पोकाटी बसत सगळं. पहिल्याच्या काळात जुनं सांगालो मी जुनं. आणि दोघीला वाटायचं, तिला वाटायचं हिने एक बार जावं, गेली की बाहेरला येऊच नाही, माझ्या पोराला मी दुसरी सोडचिट्टी करावं, मी दुसरी करा वाटायचं. आणि सुनाला वाटायचं कधी जर मरते की म्हातारी, पण म्हातारी बी खंबीर होती महाराज. कोरोनात 2दा कोरोना झालता, स्कोर 120च्या पुढे गेलता तर म्हातारी माघारी आली. कोरोना म्हातारी बी काय होती, निब्बर होती. झालं दोघीचं भांडण व्हायचं. 4 दिवस रागानं सुरू गावाकडे माहेरला जायचे, घरचे अजून समजावून पाठवायचे. घरी आलं की अजून आरती सुरूच व्हायची यायची. मग झालं महाराज बघता बघता सून मी कटाळी, म्हातारी बी काय जायना ना आपल्याला काय संसार सुखात होईना म्हणली. आणि सुनन एका दिवशी कंटाळून म्हणले, सगळे पाहुणे रावळे पंच लोक सांगून थकले, दोघीचं काय भांडण मिटणार. एके दिवशी सुननच विचार केला, त्या म्हातारी संकट राहून असला संसार करण्यापेक्षा काय उपयोग आहे म्हणली. आणि पिशवी भरली नीट माहेर गाठला महाराज. आता माहेरला गेल्यावर आता मुलगी 4 दिवस राहिली, 8 दिवस राहिली, सणाच्या निमित्तानं काय वाटत नाही.
15 दिवस झाले. मग आता गल्लीत चर्चा सुरू झाली, माय कस काय आले की कस काय आले की 15 दिवस झाले इकडंच आहे माय, है की नाही? का आपल्याला कामच तेवढे असतात, कोण कुठं आले कोणाचं कुठं आहे. सुरू झालं गल्लीत, 15 दिवस झाले, महिना झालं, सगळ्या गावात फलाण्या पाटलाची मुलगी बा इकडंच आहे, महिना झालं, लय मोठं लग्न केलं तर इकडंच दिसायला चांगला म्हणून घेतलं, 25 एकरचा मालक म्हणून घेतलं, 1 महिना झाला इकडंच आहे. मुलीच्या आईनं मुलीला बोलून घेतलं, माय 1 महिना झालं गावात लोक चर्चा करायला, तुझ्या लई चर्चा करायला, पाटलाची कुर्ली गावातच आहे, नाव नाही दिल्या, माय जावं लागते, नांदावं लागते, दिल्या घरी राहावं लागते, आज नाही उद्या चांगले दिवस येते. नाही म्हणले, माय आईला म्हणले, आई मीच जायला गेले, तुला जर लई वजन झालं असलं तर मला हिरी ढकलून दे, पण तिकडे जायला सांगू नको, त्या सासूकडे जायला सांगू नको म्हणले. ते म्हणले नाही आई माय जावं लागते, आज ना उद्या काय सासू म्हणजे काय पिछलं पान आहे, जाईल एखादा वर्ष 6 महिने 2 वर्षात जाईल म्हणून गपस म्हणली. तसल्या कोरोनातून माघारी आल्या म्हणली, कसले चांगले शेजारच्या गेल्या म्हणली, ही म्हातारी आली म्हणजे घरला, हिला काही इंजेक्शन दिलं होतं काय नाही, सरकार दवाखाना उग पडली उगा आली म्हणली घरला, मरणा म्हणली कोरोनात मिळलं, 120 स्कोर होता तर मिळाला. अगं पिकलं पण काही सांगू म्हणले, तुला जर माझा लेख कळाला असलं तर घरी टाकून दे, मी मरते पण तिच्याकडे जाईल. म्हणजे आता आई तर काय करेल, मला चिंतेत पडली, विचारात पडली, काय करावं कसं करावं, लेकराचं वाटोळ झालं. मग ह्या महाराजाकडे जा, त्या महाराजाकडे जा, पुण्या जाणत्याकडे जा, कसं करावं काय करावं, आहे की नाही? दुःख असल्यावर माणूस जातो. आणि त्या गावामध्ये एक साधू महाराज आले होते, एक गुरु आले होते, आणि मग कुणीतरी सांगितलं, माय त्या महाराजाचा लई गुणी यायलाय, त्या महाराजाने काही बी दिली वस्तू तर बऱ्याच जणांच्या आपल्या गावात झाले, तुमच्या बी मुलीचं चांगलं होईल, माय जाऊन या त्या महाराजाकडे, जरा जावा बोला, असं सांगितले काय बाईनं, म्हाताऱ्या बाईनं. आता शेवटी आई वडील असतात, याच्या त्याच्या कोणाच्याही पाया पडतात दुःखामध्ये. मग त्या मुलीला घेऊन ती आई त्या साधू महाराजाकडे गेली, गुरुकडे गेली, आणि गुरुकडे गेल्याच्या नंतर महाराजाचं दर्शन घेतलं, बसले, बोला माय काय आलो. काय नाही महाराज, माझ्या सुनेची जरा माझ्या मुलीची अडचण आहे आणि तिची सासूलाच त्रास द्यायली आहे, काहीतरी करा महाराज, काहीतरी द्या, पुडी द्या, अंगोरा द्या, माझ्या मुलीचं चांगलं व्हावं. ते म्हणजे काय असतंय महाराज, मी म्हणले असं समजून, महाराज पहिल्यांदा समजून सांगतात, कोणती कोणाचं वाटत नसतं. महाराज म्हणले काय नसतं माय, व्हावं लागते, जावं लागते, आतापर्यंत तुझ्या आईने संसार केले, असाच केले, पूर्वीचे लोक असेच आहेत, जा माय. नाही महाराज म्हणली, मला मी तिच्याकडे जात नाही म्हणले, मला काय ऐसा औषध आहे का द्या म्हणले. कोण म्हणलं? त्या सुनेनं मुलीनं म्हणली, मला काय असं औषध आहे का द्या म्हणली, ते औषध मी सासूला खाऊ घालावं, सासू मरावून माझ्यावर नाव बिऊ नये म्हणली. म्हणजे तिला माहित होतं, सासू जर कशानं बी मिली तर गावातले लोक माझंच नाव घेतात म्हणून. पण तिनं म्हणले हाय का काय औषध द्या म्हणले. म्हणजे महाराजाच्या लगेच डोक्यात प्रकाश पडला, सासू मरावं इथपर्यंत हिच्या सासूमध्ये, हिच्या मनामध्ये क्रोध राग द्वेष निर्माण झालाय, मत्सर. महाराज म्हणजे काय नसते, नाही महाराज म्हणले, तुम्हाला काय तर माझं चांगलं व्हावं महाराज. ती मायबी म्हणाली, महाराज काही बी औषध द्या म्हणले, काहीतर आहे का द्या तुमच्याकडं, अंगोरा द्या, काहीतर द्या, माझी सासू मराव पण माझ्यावर नाव येऊ. महाराजाला कळालं, आता काय करावं. महाराज चिंतेत पडले. महाराज म्हणले, ठीक आहे माय म्हणले, तुझी एवढीच कंटाळले असतील, मृत्यूपर्यंत जात असतील, मरायला तयार असतील तर जाऊ दे म्हणले, आहे माझ्याकडे औषध, मी देतो औषध तुला म्हणले. महाराज आपल्या झोपडीमध्ये गेले, थोडं औषध आणलं, एक पाणी आणलं एक तांब्यावरून, त्या पाण्यामध्ये ते टाकलं, हात ठेवल्यावर मंत्र म्हणले, काय तर 5-25 मंत्र म्हणले, ते मंत्रून पाणी दिलं, आणि पाणी दिलं की औषध आहे म्हणले माझ्याकडे. म्हणले महाराज काय म्हणले. महाराज म्हणले औषध द्यायला काही हरकत नाही, पण हे औषध घेण्याची प्रक्रिया असते. औषध द्यायचं, डॉक्टर कोण औषध आणल्यावर असतं का नाही प्रक्रिया खायची, कोणती आहे की नाही, कोणती जेवणाच्या अगोदर खा, कोणती जेवण करून खा, कोणती झोपताना खा, कोणती झोपीतून उठल्यावर खा, कोणती झोपीत खा, असं देतात की डॉक्टर औषध. तसं हे औषध आहे, पण हे घेण्याची एक प्रक्रिया आहे. म्हणजे हे औषध कसं द्यायचं असते बरं का, लक्षपूर्वक ऐकायला बघा. माझ्याकडनं हे औषध त्या महाराजाकडे होत आहे, नाही येतात पुन्हा माझ्याकडे बरं का, फक्त सांगालो त्या महाराजाकडचं औषध. आणि मग महाराजांनी सांगितलं हे औषध आहे, हे औषध ज्या माणसाला खाऊ घालायचंय त्याची एक प्रक्रिया. हे औषध
6 महिने खाऊ घालावं लागते म्हणले त्या माणसाला. ज्या माणसाला मरण यायचंय, ज्याला मारायचंय त्याला 6 महिने. त्या पूर्ण कपाळाला हात लावला सुनानं. महाराज 6 महिने का म्हणली? आता म्हणजे तिला 6 महिने सुद्धा नाही वाटाले. ह्याच्यापेक्षा कमी? महाराज म्हणले ह्याच्यापेक्षा कमीच नाही औषध म्हणले, ह्याच्या पुढेच काय म्हणले, 6 महिन्याच्या मधलं औषध नाही. मग 6 महिने? हो 6 महिने. आई म्हणाली खाऊ घाल की म्हणली, इतकी दिवस काढले 6 महिन्याला का व्हायले म्हणली? 5 वर्ष काढल्यास तिच्या हाताखाली 6 महिने झाली का तुला? सगळं गाव म्हणाले महाराजाचा लय हात गुण आहे, महाराजाचा लय हात गुण आहे. 100% तुझी सासू मरणार म्हणजे मरणार नाही. तेवढ्यामध्ये महाराजांनी म्हणले 6 महिने आहे, तिला पण जाऊ द्या म्हणले आता काय, पण एक खाऊ घालायची पद्धत आहे म्हणले. महाराज म्हणले सांगितले कसं? तर हे औषध शिळ्या भाकरी जमत नाही. मग हे औषध ज्या माणसाला खाऊ घालायचंय त्याला शेवयाचा भात करून खाऊ घालावं लागते. दुधाची वरची साय राहावी लागते, त्या साईत औषध टाकावं लागते. नुसत्या दुधाचा चहा पाहिजे, त्याच्यात पाणी नाही टाकलं पाहिजे. पुरणपोळी पाहिजे, शिरा पाहिजे. त्याला जर कोणी चटणी भाकरी शेळ्या खा म्हणलं तर ते औषध त्याला लागू होत नाही. आणि तसं जर औषध खाल्लं तर त्या माणसाचं आयुष्य वाढतंय म्हणले महाराजांनी. पंचायत आली महाराज असं. आई म्हणले अगं ऐक ग म्हणले, महाराजाचा लय हात गुण आहे. 6 महिने अगं आई 6च महिने म्हणली. ऐक म्हणले. महाराज म्हणले आणखी एक वरून महाराजांनी सांगितलं, आता हे औषध खाऊ घालायची पद्धत सांगितलं म्हणले. पण ज्याला खाऊ घालायचंय त्या माणसानं कसलंच काम नाही केलं पाहिजे. आता बरोबर सांगितलं. काय सांगितलं? त्याला कसलं काम करायला लावायचं नाही. त्या जर माणसानं झाडून काढलं तर त्याचं आयुष्य वाढते. त्यानं जर काम केलं तर आयुष्य वाढते. आणि काम न करता उगं त्यानं मागितलं तेव्हा चहा करून पण औषध टाकून द्यायचा, जेवायला मागितलं चांगलं करून द्यायचं, औषध टाकून द्यायचं. आणि मग ते माणूस असं बाहेरून भव्याच्या कोंब्या दिसते आणि मधून मात्र एक अवयव रिकामा होते. बाहेरच्या लोकांना काही कळणार नाही, पण मधल्या मध्ये एक अवयव रिकामा होते. बाहेर तुझ्यावर नाव सुद्धा येणार नाही, डॉक्टरला बी कळणार नाही असलं औषध आहे म्हणले. 6 महिने का महाराज? आईनं कसं समजावून काढली. चल महाराज म्हणले 6 महिने एवढं बघ म्हणले, लय महाराजाचा हात गुण आहे. महाराज म्हणले 100% गुण म्हणले आपल्या औषधाचा. उठली, घेतली बाटली, महाराजाच्या पाया पडली. महाराज तुमचा गुण येऊ द्या म्हणले. बाटली घेतली, ती औषध तयार करून दिलेले महाराजांना. ते तांब्यातलं पाणी बाटलीत ओतली, घरला आली. आता उशीर केलाय, सगळी बॅग भरली. बॅगेच्या खाली कपड्याच्या आपल्या साड्याच्या खाली बाटली घातली महाराज आणि बॅग भरून आता थांबली नाही. 6 महिन्यातला एक दिवस कशाला वाढवायचा म्हणून भरली बॅग की निघ. आता आले महाराज आपल्या घरला आल्यावर 1 महिना 2 महिने आता सून घरला गावाकडे जाऊन राहिल्यावर सासू आल्याबरोबर आरतीचं ताट घेऊन उभारली होती. आल्याबरोबर सुरू केलं सासून आरती म्हणायला. तिसरीच आता सुनानं म्हणली, मनातल्या मनात म्हणली काय म्हणायचे ती मग 6 महिने म्हणशील की म्हणून किती दिवस म्हणणार आहे? 6 महिने. आज तर पहिला दिवस आहे, थांब जरा म्हणले. काहीच बोलली नाही. काय म्हणलं तेवढे ऐकून घेतली. गपचूप आली सासूला. आता बोलून किती बोलणार आहे तिनं? माघारी बोललं तर भांडण वाढते. गप बसल्यावर आली, गपचूप बॅग ठेवली, बघितली सगळं इकडे तिकडे पडलं होतं. रूम नीट स्वच्छ केले, झाडून काढायला सुरुवात केली, घर झाडले. संध्याकाळी मस्त स्वयंपाक बनवले आणि सासूसाठी 2 भाकरीमध्ये औषध टाकले. सुंदर शिरा बनवली, शिऱ्यात औषध टाकले आणि मस्तपैकी बनवली. आपणाला थोडं मालकाला आणि आपणाला वेगळा केले, सासूला त्याच्यात टाकले औषध आणि झालं बरं. संध्याकाळ झाली. आता संध्याकाळच्या सासूला वाटलं आता गेला दिवस गप बसल्या, आता संध्याकाळी तर स्वयंपाकावरून तर भांडण नक्की होणार आहे, हिला शिव्या द्यायला आपल्याला भेटणार असं वाटत होतं. पण हिनं बरोबर संध्याकाळी 7:30 वाजता मालक आल्याबरोबर या म्हणली जेवाय. सासूला म्हणली या जेवाय, उगा का बसला म्हणली तिकडे. सासूच्या पोटात कालवाले त्या माहेरला महिनाभर राहून आल्या, काय तर औषध घालायची म्हणत तिच्या मनात बरोबर शंका. बसून तिच्या डबल हुशार होती, आताची सून होती हुशार. तिने म्हणले होय या म्हणले, घाबऱ्या काय झालं का, मी का औषध घालणार आहे का म्हणले. तिने तिच्या आधीच पोटात ती शंका. औषध तर घातलीच होती पण म्हणाले कसं वरून मी का औषध घालणार आहे का या. आता बसले इकडे, पोरगा बसले, सासू बसले बाजूला. सुरू केली आपण घेतली ताटात, पोराला वाढायला, नवऱ्याला वाढायला, सासूला आग्रह करून शिरा वाढायला, औषध घातल्याला घ्या आणि आपल्याला दुसऱ्या ताटातला घ्यायला घ्या. बघा मी तेच खायला, ह्याच्यात काय औषध नाही खावा.
गपचूप बसली सासू, आता काय बोलता येईना, भांडण मिटलं. जेवण केली सासू, गपचूप जाऊन झोपली. सासूला वाटलं आता सकाळी तर अंगण झाडण्या वाचून पाणी गरम करणं, काहीतरी देवाची पूजा करणं, ह्याच्याहून कमी अजून सकाळी सुरू होणार. आपल्याला सापडले आता स्वयंपाक केली म्हणून काय झालं. सासूच्या मनात वेगळंच आणि हिच्या मनात आजचा एक दिवस कॅलेंडरवर गोल करायला आहे ना, 6 महिन्यातला एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठली, रोज भांडण व्हायचं कोण झाडावं म्हणून. सगळं घर झाडली, सडा टाकली, रांगोळी टाकली, आंघोळ केली. देव 8 दिवस पारशे राहत होते. पहिलं सकाळी देवाची पूजा केली, अगरबत्ती लावली, मस्त चहा अगोदर आपण चहा करून पिली आणि पुन्हा जाऊन सासू मग 10 वाजता उठली. हळू आता भांडणाला सुरुवात करायची तिच्याही मनात. बाहेर येऊन बघते झाडून काढावं म्हणून तर काय सडा टाकून रांगोळी काढल्या. आता काहीच बोलायले ना, सगळं झालं. आता आंघोळीला पाणी तर मला गरम करायला ठेवले नसल, मला थंड पाण्याने करावं लागतं किंवा मलाच गरम. तिथं तर भांडत जाऊन बघते तर पाणी सुद्धा गरम आहे. गपचूप आंघोळ केली. आता वाटलं देवाची पूजा करायला नसल, देवाच्या पूजेहून तर भांडण काढावं. येऊन बघते तर देवाच्या मंदिरात फुलं होते, अगरबत्ती लावली होती. आता गपचूप बसली सासू. देवाची पूजा झाली, घंटी वाजवल्याबरोबर सासूनं चहा घेऊन आली की मला औषध टाकून नुसत्या दुधाचा आणली सासू. काय म्हणली चहा. सासूला वाटायला म्हणत ह्याच्यात तर औषध तर नसेल की म्हणे. आईने म्हणाले काय औषध नाही, ह्याच्यात काही विक घालाय नाही, खावा म्हणले. प्या. गपचूप पिले महाराज. 6 महिन्याचं औषध होतं. दररोज आता बंद झालं महाराज, भांडण बंद झालं. सासूला दररोज आज शिरा करायला, उद्या उपीट करायला, परवा दिवशी सुशला करायला, सकाळी नाश्त्याला वेगवेगळं करायला, नुसती साय वाढायला, पण औषध टाकूनच सगळं. महिना झाला. आता घरातलं बंद झालं की भांडण. शेजारी पाजाऱ्याचं पिक्चर बंद झालं की बघायचा. शेजारी पाजारी म्हणायचे काय झालं असं बाबा, लय शांत चला रे, आवाजच येणं गेला बाहेर. कसं काय चाललंय की. दररोज आपल्या घरी काम करायचे, आपल्या मालकाबरोबर नवऱ्याबरोबर शेताला जायचे. बघता बघता 2 महिने गेले, 3 महिने गेले. सकाळी उठायची, औषध टाकायची, पण सगळं करायचे औषध टाकूनच आणि कॅलेंडरवर तारखा मात्र गोल करायची. 2 महिने झाले, 3 महिने झाले, 3.5 महिने झाले. आणि महाराज आता काय झालं, पावसाळ्याचे दिवस आले, मृग नक्षत्र आला, पाऊस पडायला सुरू झालं. आता मालकाबरोबर हिनं दररोज शेताला जायला सुरू झाले आपल्या नवऱ्याबरोबर. पेरणीच्या दिवसात पेरणी करायला, खुरपण करायला. बघता बघता 1.5 महिना झाला, 4-4.5 महिने झाले. आता 1.5 महिन्याचं औषध राहिलं होतं. आता सासूला वाटायला लागलं, आतापर्यंत अवदसा म्हणाली. आता जर कोणी म्हणलं कसं काय बोलले सून बाय, नाही माय माझी सून मला 1 मिनिट सुद्धा सोडून जेवणा गेल्या म्हणाल्या. कोण म्हणाले. सासू म्हणाल्या माझ्या पुरीपेक्षा लेकीपेक्षा जास्त प्रेम करत्या माय म्हणाले माझी सून. आता पहिला अवदसा तेव्हा काय झालं की माय कुण्या मेल्यानं काय केलं की, आणि आता आल्यापासून गावाकडून कुठला देव पावला की काय सुद्धा काम करून दिला गेल्या माय. एवढं शेतातलं काम करून येत्या, रात्रीचा स्वयंपाक करत्या, पाठ उठून करत्या, सुरू केले. आणि आता सासूला तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं. सुनाबद्दल प्रेम म्हणावे. शेवढं शेतातलं काम करायला, सकाळी लवकर उठून काम करायला. आता सासूनं 4.5 महिने झाले औषध टाकायला. 4.5 महिने झाल्याबरोबर सासू काय करायली, आता हिनं शेतात दिवसभर पावसात काम करून यायला म्हणून सासूची देव पाचरा उठाली. आता आणि सासू उठून सगळं काम करायला घरचं, आणि हिनं निवांत उठवायली हिला. तिने शेताकडून आता दिवसभर काम करून यायला म्हणून सासूबाई संध्याकाळी स्वयंपाक करून ठेवायली. कवा येऊन माय सुनेनं स्वयंपाक करावं म्हणून तिने यायच्या अगोदर स्वयंपाक करून ठेवायचे. तिने आलो येऊन हात पाय धुले नाही तर हिनं चहा करून द्यायली. बघता बघता कवा सून करायली, कवा सासू करायली. बघता बघता 5 महिन्याचं औषध संपवलं, 1 महिन्याचं औषध राहिलं. आणि नेमकं तसा नागपंचमीचा सण आला होता. सासूबाई म्हणली सुनाला, माय म्हणली 5-6 महिने झाला म्हणली लय काम करायला, शिवून गावात इथं आल्यापासून बेजार झाल्या, शेतात काम केले, पंचमीचा सण आहे, जाऊन 4 दिवस राहून माहेरला बोलली. कोण म्हणले. अगोदर माहेरचं नाव काढल्या बरोबर भांडण करते. आता म्हणाले काय म्हणले, जा म्हणले जाऊन 4 दिवस राहून ये. माय म्हणले लयच बेजार झाले, हिने दमली होते, जावं म्हणले. गेली माहेरला. माहेरला गेल्याबरोबर आईनं आल्याला बघितलं. 6 महिने व्हायला अजून महिनाभर कमी आहे, लवकरच कसं काय नाही म्हणले. आई म्हणून बॅग टिकवली नाही तर गेली का म्हणली सासू. आईने विचारलं तिच्या. तिने म्हणली नाही जायला. मग औषध संपवलं नाही, अजून 1 महिन्याचं राहिले म्हणले. मग कसं काय आलीस लवकर. तिने म्हणली आई म्हणली आता कसं वाटायला म्हणले, मला माझी सासू मरू वाटणा गेले म्हणले. मरू वाटणा गेले.
आणि आता कसं जमतंय माया औषध तर घातले एकच महिन्याचं राहिले म्हणली, मग तेवढं घालून तर यावं का नाही म्हणली. कितकित तर मिटत नाही म्हणले. आई माझी सासूच मला मरून वाटता गेल्या म्हणली. अगं काय झालं म्हणले, महाराजांतर मरायचं औषध दिली, औषध घातले म्हणली, पण आता वाटायला म्हणली एक महिन्याचं औषध राहिले. का बर आई म्हणली, खरं सांगा म्हणली, एक महिनाभर तुझ्याकडे होते म्हणली, तू 100दा तर किरकिर केली असतील म्हणली, सकाळी उठताना बसताना चहा करताना. माझी सासू 2 महिने झालं तुझ्याहून जास्त माझ्यावर प्रेम करायला म्हणली. आज सुद्धा बळनं जा आईलाकडे राहून ही 4 दिवस लय काम केल्यास म्हणून बळनं पाठवले म्हणली. मी नग म्हणायचे म्हणली, तुझ्याहून जास्त प्रेम केल्यास म्हणलं करायला म्हणले. आणि मला वाटले माझी सासू मरू नये, आपण चल की त्या महाराजाकडे जाऊ म्हणले. आणि कशाला, दुसरं काय औषध देतात का, महाराज सासून मरायचं आहे का. महाराज ती म्हणले असं कसं होते का म्हणले. नाही नाही चल तर म्हणले. आग्रह केली, आईला धरले हाताला आणि त्या महाराजाकडे गेले. महाराज नेमकं स्नान पूजा करून बाहेर झाडाखाली बसले होते आणि दुरून येताना बघितले की महाराजा लोकांना गिराईक माहित असते आता असले ध्यानात राहते. तिला बघितल्याबरोबर महाराजाच्या काळजाला पाणी सुटले. एवढा 100% रिझल्ट कसं काय लागला बाबा माझ्या औषधाचा. महाराज विचारात पडले. तिने आल्या बरोबर म्हणजे महाराज आणि 6 महिने व्हायच्या आधीच गेली सासू तुझे. नाही महाराज म्हणली गेली नाही. मग औषध संपलं का. नाही महाराज हाय साधून थोडं. मग एवढं औषध पास झाल्यावर तरी यावं का नाही म्हणले. नाही महाराज म्हणले, थोडं मी तुमच्याकडे मुद्दाम आले. काय बरं आलेस. आता मला माझी सासू मरू वाटणं गेल्या म्हणले. महाराज म्हणले कस काय. नाही म्हणले महाराज माझ्यावर लई प्रेम करायला म्हणले, माझ्या आईहून जास्त प्रेम करायला म्हणले. तिनं सकाळी मी झोपीन उठायच्या अगोदर सगळं काम करून माझ्यासाठी स्वयंपाक करून चहा करून दिल्या. काही करा महाराज तुमच्या पाया पडते म्हणले. तुम्हाला पहिले जसं विनंती केली तर तसंच विनंती करते, पण मला काहीतरी दुसरं औषध द्या की माझी सासू मरू नये. महाराज म्हणले असं कसं जमते. नाही बाबा औषध आता फक्त माझ्याकडे मरायचे औषध आहे तर वाचायचे औषध नाही म्हणले. नाही नाही महाराज म्हणले, ज्याने मारू शकतात त्याने वाचू शकतात, ज्याने वाचू शकतात त्याने मारू शकतात. नक्की तुमच्याकडे औषध असणार. महाराज पाया पडाले. मग महाराज म्हणले बरं ठीक आहे तुला हाय औषध देतो. महाराज आतमध्ये गेले, औषध तयार करून आणलं आणि तिला सांगितलं हो की औषध आहे, पण हे औषध सुद्धा पहिलं जसं दिले होती तसंच द्यावं लागते म्हणजे तिला काम करू देऊ लागते. 6 महिने महाराज 6 महिन्यानं वरीसभर देते, अजून एक बार आणून देते, पण माझी सासू मरू नये म्हणून. महाराजाला आनंद झाला. महाराजांनी दिले औषध घेतली, घरला आली. त्या महाराजांनी काहीच दिलं नव्हतं. ओग पाण्यात विभूती टाकून दिली. म्हणून तुम्हाला सांगा माझ्याकडे येतात पुन्हा येऊ नका. काहीच दिलं नव्हतं. उगा पाण्यामध्ये विभूती असं करीन टाकून दिलती तिच्यावर. पण त्या माऊलीनं, त्या मुलीनं, त्या सुनानं महाराजांनी दिलेल्या औषधावर काय केला, विश्वास ठेवला. काय ठेवला, आणि तिनं विश्वास ठेवल्यामुळं तिच्या मनाचे सासूबद्दल असणारा द्वेष, सासूबद्दल असणारा मत्सर निघून गेला. तिच्या मनातली सासू मेली का 100% मेली. आणि तिच्या मनामध्ये आईनं जन्म घेतला आणि सासूच्या मनातली सून मेली 100% मेली. तिच्या मनामध्ये मुलीनं जन्म घेतला. शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात, जर गुरुचा प्रसाद जर तुम्ही विश्वासानं जर घेतलो तर तुमच्या मनात एकमेकाबद्दल असणारा राग, क्रोध, मत्सर निघून जातो. आणि ते औषध जर कोणतं असेल, शंकर उमाई Bye.
महिमा से सृष्ट भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पूचा. शिवसंत लक्ष्मण महाराज प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आम्हाला सांगतात की गुरुच्या प्रसादानं षडरिपू निघून जातात. गुरुच्या प्रसादानं काम क्रोध आदी विकार निघून जातात. फक्त तो प्रसाद घेत असताना प्रसाद विश्वासे सेवी अधि म्हणाले. विश्वासानं घ्या आणि ज्या ठिकाणी तुम्ही विश्वासानं प्रसाद घेतल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार. आणि म्हणून सप्ताह असेल, कीर्तन असतील, संतांचं वाङ्मय असेल, पारायण असेल, हे कशासाठी आहे तर आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यासाठी. परिवर्तन झालं पाहिजे. साधं आपण मंदिरात आला,
दादा प्रसाद भेटेल, पुन्हा प्रसादानं परिवर्तन होईल किंवा नाही होईल. तुम्ही कीर्तनाला आला, कीर्तन ऐकायला आल्याच्या नंतर तुम्हाला एक आचारसंहिता लागली. इथं जर एवढं चांगलं कीर्तन ऐकायचं 8 दिवस आणि कुणाला काही मुखानं वाईट बोलायचं, आपण भजन करायला गळ्यात टाळ आला, काय आला? टाळ, हे की नाही? तो टाळ काय सांगतो आपणाला? खोटं बोलणं टाळ, चोरी करणं टाळ, लोकांची निंदा करणं टाळ, लोकांचा मत्सर करणं टाळ, द्वेष करणं टाळ. काय सांगतो टाळ? हे सगळं टाळ. आणि मग गळ्यात टाळ घालतो. गळ्यात टाळ आला, आहे की नाही? मग खाऊ नये ते खायचं नाही, पिऊ नये ते प्यायचं नाही. कवा? गळ्यात टाळ आल्यावर, बरं का? टाळ म्हणजे साधी गोष्ट नाही, खूप मोठी आचारसंहिता आहे. इथं आला, कपाळाला विभूती लावली, बाहेरच्या हॉटेलवर जेवायला जमत नाही. आचारसंहिता आहे. आणि मग परिवर्तन. इथं जर आला, तुम्ही इथं जर आला, कीर्तन ऐकला, तेवढं सगळं चांगलं कीर्तन ऐकला, 8 दिवस पारायण केला, प्रसादाचं कीर्तन ऐकला, आणि मग घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी घर सगळं स्वच्छ केलं, झाडून काढलं, आहे की नाही? आणि घरातला कचरा काढून टाकला, घरातलं ते काय भांडे धुलेलं पाणी ते सगळं आणलं, शेजाऱ्याच्या दरवाज्यात टाकलं. ते तुम्हाला काहीच म्हणत नाही, शेजारी तुम्हाला काहीच म्हणत नाही. काल ते निलंग्याचे महाराज आले, ते प्रसादाच्या कीर्तनात हे सांगून गेले. काय म्हणतात? तुम्हाला काय म्हणणार? पण ज्यांनी 7 दिवस हे सांगितले काय की महाराज आलेले, आहे की नाही? आणि म्हणून तर आम्ही येत नाही, तुमच्यापेक्षा आम्हीच बरी की म्हणते तिथं बसून, म्हणतात ना. म्हणून जीवनामध्ये परमार्थामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. आलाच नाही तर काहीतरी एखादी चांगली गोष्ट घेऊन जा. चांगली घेऊन जा म्हणतात, कोणाच्या चप्पल घेऊन जा, चला. एका विचार चांगला घेऊन जा. या 6 मधला एकाला तरी जाता नाही तर सोडून जा. षडरिपू मधल्या मंदिरात इथं सोडून जातो. आणि माऊली म्हणतात, गुरुच्या प्रसादानं परिवर्तन होतं, षडरिपू निघून जातो. नाही तर सगळ्यात मोठा अहंकार अभंगाच्या 3ऱ्या
करणारा जो काय कोण आहे? अहंकार. कोण आहे? अहंकार. मी काय आहे? मी आहे की नाही? प्रत्येकाला वाटतं की नाही, माझ्यापासून वाटतं मी आहे म्हणून सक्सेस आहेत, मी आहे म्हणून कीर्तनाला आहे की नाही, लोक आले. मी या शब्दाच्या मागे सगळ्याचा स्वार्थ दडलेला आहे. तर मौली सांगतात मी म्हणजे कोणी नाही. मी म्हणजे कोण आहे? अवघच आपल्याला वाटते माझ्याशिवाय घरात काय घालणार, माझ्याशिवाय काय होईना. म्हातारे माणसं उगत म्हणणार तर म्हातारे बसले का उगत मी हातावर खायले तर माझ्या माघारी कसं करते की काय नाही किंमत इकून खाते त्याला काय की म्हणतात म्हातारे बसल्या. काहीच नाही म्हातारे, तुम्ही मरून बघा 2 मजली बिल्डिंग म्हणतात आम्हाला. तुम्हाला उगं वाटतंय मी आहे मी आहे, काहीच नाही. आतापर्यंत कोरोनात एवढे लोक मेले का? जग ओस पडलं का? राजे महाराजे मेले, जग ओस पडलं का? आपल्या जाण्याला काय होणार आहे? जग बंद पडत नाही. मी म्हणजे कोण? राज्य बंद पडलं का? त्यांच्या तिकडं अगोदर अग्नी द्यायच्या अगोदरच कोण उपमुख्यमंत्री होणार, कोण राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार, भांडण लोकांची चर्चा. तो आपल्या वाचून जग वस पडलं आणि तसंच त्यांचं तसंच आहे. तुम्ही मेल्याबरोबर काय काय होतं, कुणाचं काय काय नाव आहे, काय काय तेच बघते. बघू पुढे. आणि प्रत्येकाला वाटतं मी लय मोठा आहे की नाही. 2 हाना पर मला शहाणा म्हणावं. मी म्हणजे कुणी नाही बाबा. आम्हाला वाटतंय लय महाराज, मी लय मोठा महाराज वाटते. आता जर बॅग घेऊन बस स्टँडला उभा लोक, मी तिथं बॅग घेऊन मला ऑटोवाला सुद्धा उभा करते. याच्यावर पैसे आहेत की नाही काय महाराज वगैरे फुकट न्यावं लागते काय? आपल्याला वाटतं मी माझ्याशिवाय काहीच नाही. एक लक्षात ठेवा, मी म्हणजे कुणी नाही. आपल्या वाचून जे गोस पडलं नाही. आणि म्हणून गुरुच्या प्रसादानं कळतं की मी म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिव परमात्मा आहे. आणि तो मी तू कळतो. कोणताही भांडणातला नाही. देव आणि महादेव म्हणे भक्त आणि देव उरला नाही ठाव पाहता तेथे. देव भक्तातला मी तूपणा, गुरु शिष्यातला मी तूपणा राहत नाही. आणि म्हणून गुरुच्या सानिध्यामध्ये आला. तुम्ही आता कोणी येताना नारळ घेऊन असाल, तुम्ही ऐके नाही मुरमुरे घेऊन आला असाल, येताना तुमचं होतं. कोणाचं होतं? तुमचं. ऐके नाही. तुम्ही म्हणत नाही एवढं माझं नारळ फोडून दे बाबा म्हणलं. तुमच्या नारळ तुमच्या हातात येण्याच्या अगोदर दुकानदाराचं होतं नारळ. ते कोणाचं होतं? दुकानदाराकडे येण्याच्या अगोदर ते व्यापाऱ्याचं होतं. मोठ्या त्या मोठ्या व्यापाऱ्याकडे येण्याच्या अगोदर ते नारळ एका कोणाच्या तर शेतकऱ्याचं होतं. आहे की नाही. ते शेतकऱ्याचं नव्हतं, नारळाच्या झाडाचं होतं. ते नारळाच्या झाडाचं नारळानं म्हणलं नाही, त्या झाडानं म्हणलं नाही माझं आहे म्हणून. पण शेतकरी म्हणला माझं नारळ आहे म्हणलं. त्याच्यापासून व्यापाऱ्यापाशी आलं, त्यानं म्हणले माझं. व्यापाऱ्यापासून दुकानदारापाशी आला, दुकानदार म्हणतो माझं. दुकानदारापासून 20 रुपयाला 30 रुपयाला तुम्ही विकत घेतलं, तुम्ही म्हणता माझं. आहे की नाही. इथपर्यंत तुमचं होतं. आता नारळ फोडलो देवाला. आता जाताना तुम्ही म्हणता माझं नारळ आहे म्हणून. काय म्हणता जाताना? कारण तिथं मीपणा समर्पित होतो. जिथं ममत्व नाही, जिथं संपत त्याचं नाव आहे प्रसाद. आणि प्रसादानं ममत्व संपवणं, मीपणा संपवणं. आणि मीपणा संपल्याच्या नंतर मौली म्हणतात सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद नमाय. मी तूपणा गेल्याच्या नंतर जे सुख होतं, जे सुख आई आणि मुली एकत्रित असल्यावर, मुलगी असल्यावर जे सुख होतं, ते सासू आणि सून जर आई आणि मुलीच्या नात्याने एकत्रित राहिले तर तेच सुख ब्रह्मानंद होय. त्याची परिमिती सांगता येत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये सुखी होण्यासाठी, आनंदी होण्यासाठी, मी का आलो जन्माला कळण्यासाठी, काला करण्यासाठी शिवसंत लक्ष्मण महाराज अभंगाच्या शेवटी सांगतात. Super.
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आम्हाला सांगतात की मला जो मिळालेला प्रसाद आहे, मला सद्गुरूंचा प्रसाद मिळाला, जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामींचा प्रसाद मिळाला, तो प्रसाद तुम्हाला मिळावा आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखा प्रसाद या म्हणतात त्यांच्यासारखा लक्ष्मण बडे घ्या. आम्हाला विनंती करता जोडली आहात करीतो विनंती, हात जोडून विनंती करतात. जो श्रद्धारूपी प्रसाद, विश्वास रूपी प्रसाद तुम्ही विश्वासाने घ्या
आणि प्रसाद घेतल्याच्या नंतर हे षडरी पुत्र जातीलच हो. याच्यात काय घेऊन बसला ते सहाविका? मी तूपणा तर जाईल, पण जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे? मृत्यूच. कुणाला मला वाटलंय का? मला वाटत 2-4 सलाईन लावावं नेऊन तिथं नका जाईना तोंडात औषध, पण मरावं कुणाला वाटत? पण मृत्यू चुकवता येत, जन्मलेल्या जीवाला मरावं लागतं. पण संत शिवसंत लक्ष्मण महाराजांचं म्हणणं आहे चुकवता येतो. मग मृत्यू चुकवायचा असेल तर अगोदर जन्म चुकवावा लागतो. काय चुकवावा लागतो? म्हणजे जन्मालाच येऊन लागतं. मग जन्माला यायचं नाही तर काय करायचंय? मुक्त व्हायचंय. कधी? याच जन्मामध्ये. आणि मुक्त कशानं होतो? तर गुरुच्या प्रसादानं. मी का आलो हे जन्माला कळतं, त्याला काला कळतो, त्याला गुरुचा प्रसाद कळतो. आणि शिवसंत लक्ष्मण महाराज आम्हाला म्हणतात जन्म मृत्यू सुखवा. जन्म आणि मृत्यू चुकवण्यासाठी गुरुचा प्रसाद घ्या. आणि म्हणून शिवसंत लक्ष्मण महाराजांची वाणी प्रासादिक वाणी प्रासादिक अभंग आज या पवित्र पावन मंगलमय प्रसंगी आपल्या नगरीमध्ये चालत असलेला हा अखंड शिवनाम सत्ता ग्रंथराज परमर्ष पारायण सोहळ्याचा प्रासादिक दिवस. आणि त्या अभंगावर चिंतन करत असताना आज प्रत्यक्ष तुम्हा सगळ्यांना गुरुचा प्रसाद, राष्ट्रसंतांचा प्रसाद घेऊन आणणं आलेले आहेत भक्तिस्थानावर. म्हणजे तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात. राष्ट्रसंतांचा प्रसाद तुम्हाला घेऊन भक्तिस्थळावर आलेत म्हणजे आप्पांचा प्रसाद घेऊन आलेले आहेत. आणि तो सुद्धा प्रसाद तुम्हाला घ्यायचा आहे. कशासाठी? जन्म आणि मृत्यू चुकवण्यासाठी. म्हणून तुमच्या जीवनामध्ये गुरुचा प्रसाद घ्या. गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवा. गुरुने सांगितलेल्या मार्गाने चला. जीवनामध्ये कधीच दुःख होणार नाही. आणि संतश्रेष्ठ महादेव प्रभूने सांगितल्याप्रमाणे काना फुटणाऱ्या गुरुपासून थोडस सावध राहिलो की मग तुमचा संसारही सुखाचा होतो आणि प्रपंच काय परमार्थही सुखाचा होतो. पण लक्ष्मण म्हणे सावध होई पहा विचार आणि विचार करा. तुम्हाला देवानं काय दिले? डोकं दिले, बुद्धी दिली की नाही? विचार करा, सारा विचार करा आणि आपलं जीवन योग्य पद्धतीने जगा. जीवनामध्ये परिवर्तन आवश्यक आहे. सत्याच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून थोडस तरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. वाईट दुर्गुण निघून गेले पाहिजे. आणि ही शिवसंत लक्ष्मण महाराजांची अपेक्षा होती. आणि त्या अनुषंगाने राष्ट्रसंतांनी हा अभंग मी सुरुवातीला सांगितलं की कदाचित निवडला असेल. आणि या अभंगावर आपण अनेक गुरुवर्यांच्या, अनेक कीर्तनकाराच्या मुखातून वेगवेगळे चिंतन ऐकलात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आणखी तुम्हाला वेगवेगळ्यांच्या मुखातून ऐकायला भेटेल. पण गुरुप्रसादाची थोरी, ज्याची थोरी आणखी तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना कळाली नाही. आणि ते कळून घेण्यासाठी तुम्ही नित्य ग्रंथराज परमर्षाचं पारायण करा, नित्य शिवपाठ करा, भजन करा, तुमचा संसार धंदा सगळं करा आणि वेळातल्या वेळ काढून नामस्मरण करत जा. एवढंच अच्छा या मंगलमय प्रसंगी सांगून या पवित्र पावन भूमीमध्ये चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह आणि आजचा दिवस म्हणजे त्या शंभू महादेवाच्या मूर्ती स्थापनेचा ब्रह्मोत्सव दिवस. त्याच संयोगानं सप्ताह संयोजन समितीनं माझ्याकडे कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल पुनश्च एकवार सप्ताह संयोजन समितीचे, समस्त भजनी मंडळाचे, गायक वादकांचे सगळ्याचे ऋणनिर्देश करतो. माझा टाइम 11 ते 1 होता, पण थोडासा तुमचा वेळ जास्त घेतला, थोडासा वेळ उशीर झाला आणि मला अण्णा यायला थोडा उशीर झाला. मग थोडंसं 10 मिनिट वाढले बरं का. नाहीतर मी बरोबर वेळेचा पक्का. मी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक, शाळा कवा का भरणार वेळेला 4ला म्हणजे 4ला घंटे वाजणार म्हणजे वाजणार. मी बरोबर 1ला सोडत होतो, पण जरा अण्णा यायला उशीर आहेत म्हणल्यामुळं जाऊ द्या थोडं म्हणलं. आता म्हणजे कसं वरच्या अधिकारी आलेत म्हणल्यावर थोडं थांबावं लागतंय की मग कुलूप लावायचं नाही ना शाळेला. म्हणून थोडासा वेळ तुमचा अधिक घेतला. अधिकचा वेळ झाला असला तरी तुम्हाला गुरुचा प्रसाद मिळणार आहे. एवढंच सांगून पुनश्च एकवार झालेली सेवा त्रिकाल वंदने सद्गुरू माऊली, तुम्ही जमलेल्या समस्त भाविक सद्भक्त मंडळी तथा राष्ट्रसंतांच्या मंगलमय चरणी कीर्तन रूपी सेवा समर्पित करून सेवेला विराम देतो. गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली. शिवाजी अण्णा गोड पुढे उद्धव महाराज
त्या ठिकाणी नदीत आरती होईल. आरती झाल्यानंतर आचार्य गुरुराज स्वामी महाराज अहमदपूरकर यांचं गोडा सरस्रावाणीतून सर्वांना अमृत उपदेश आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कृपा करून सर्व भक्त मंडळींना विनंती आहे, आरती झाल्यानंतर कोणीही माऊलीच्या दर्शनासाठी आपण इकडे येऊ नये. जिथं बसला तिथंच बसून आपण अमृत उपदेश ऐकावं. तुझरा घे प्रेमा घे नामी गंधरा Thank you.
संगम बसव शिवाचार्य महाराज